Hello everyone, welcome in K for Knowledge. Today I am going to start the fourth portion of session number 45, which is based on auxiliaries for have or has. In those portion, what I am teaching to you, I am teaching some sentences and its meaning in Marathi. Now I am going to do continue. I am going to start. Question number 151 is, डू यू हॅव एनी एक्सपिरियन्स म्हणजे तुझ्याकडे काही अनुभव आहे का. नेक्स्ट इज, डू यू हॅव एनी पर्टिक्युलर प्रेफरन्स म्हणजे तुमची काही विशेष पसंती आहे का. डू यू हॅव एनी इन्फॉर्मेशन अबाउट दिस म्हणजे तुझ्याकडे याबद्दल काही माहिती आहे का. हॅव यू गॉट एनी न्यूज म्हणजे तुझ्याकडे काही बातमी आहे का. क्वेश्चन नंबर 155 इज, हॅव यू गॉट अ पेन म्हणजे तुझ्याकडे पेन आहे का. हॅव यू गॉट अ पेन्सिल म्हणजे तुझ्याकडे पेन्सिल आहे का. हॅव यू गॉट द की म्हणजे तुझ्याकडे किल्ली किंवा चावी आहे का. नाउ क्वेश्चन नंबर 158 इज, हॅव यू गॉट अ फॅक्स मशीन म्हणजे तुझ्याकडे फॅक्स मशीन आहे का. हॅव यू गॉट अ कॅमेरा म्हणजे तुझ्याकडे कॅमेरा आहे का. हॅव यू गॉट एनी चेंज म्हणजे तुझ्याजवळ काही सुट्टे पैसे आहेत का. हॅव यू गॉट एनी ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणजे तुला बहीण किंवा भाऊ आहेत का. हॅव यू गॉट डिफरंट कलर म्हणजे तुमच्याकडे दुसरा रंग आहे का. डज ही हॅव अ पासपोर्ट म्हणजे त्याच्याकडे पासपोर्ट आहे का. डज ही हॅव अ लायसन्स म्हणजे त्याच्याकडे लायसन्स आहे का. हे सगळे क्वेश्चन्स पाहून तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की इथे ही यूज केलेला आहे काही सेंटेन्सेसमध्ये म्हणजेच क्वेश्चन्समध्ये, आणि काही क्वेश्चनमध्ये रमेश यूज केलेला आहे पण त्याच्या पुढे हॅव यूज केलेला आहे. तर असं का केलेलं आहे, तर आपण तर म्हणजे ही शी इट साठी हॅज यूज करतो, हॅव तर यूज करत नाही. मग इथं हॅव का यूज केलेला आहे, तर ह्याचं कारण आहे की ह्या सर्वांच्या आधी क्वेश्चनमध्ये आपण डज यूज केलेला आहे, त्याच्यामुळं आपण हॅव यूज करू शकतो. म्हणजे जे सर्वनाम असेल त्याच्यानंतर म्हणजे सब्जेक्टच्या नंतर आपण हॅव यूज करू शकतो. पण त्याच्यासाठी एकच रिझन आहे की आपल्याला डज आधी यूज करावं लागेल. तर आता जास्त कन्फ्यूज न करता मी क्वेश्चन सगळे स्टार्ट करते. क्वेश्चन नंबर 165 इज, डज ही हॅव अ मोबाईल म्हणजे त्याच्याकडे मोबाईल आहे का. डज ही हॅव अ क्रेडिट कार्ड म्हणजे त्याच्याकडे क्रेडिट कार्ड आहे का. डज ही हॅव अ रिसिप्ट म्हणजे त्याच्याकडे पावती आहे का. क्वेश्चन नंबर 168 इज, डज रमेश हॅव अ पासपोर्ट म्हणजे रमेशकडे पासपोर्ट आहे का. डज रमेश हॅव अ लायसन्स म्हणजे रमेशकडे लायसन्स आहे का. डज रमेश हॅव अ क्रेडिट कार्ड म्हणजे रमेशकडे क्रेडिट कार्ड आहे का. डज रमेश हॅव अ मोबाईल म्हणजे रमेशकडे मोबाईल आहे का. नाउ आय एम गोइंग टू टर्न ऑन नेक्स्ट सेट. सो क्वेश्चन नंबर 172 इज, डज रमेश हॅव अ रिसिप्ट म्हणजे रमेशकडे पावती आहे का. हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव डज ही हॅव म्हणजे त्याच्याकडे किती पुस्तकं आहेत. हाऊ मेनी कार्स डज ही हॅव म्हणजे त्याच्याकडे किती कार्स आहेत. हाऊ मेनी फ्रेंड्स डज ही हॅव म्हणजे त्याला किती मित्र किंवा मैत्रिणी आहेत. क्वेश्चन नंबर 177 इज, हाऊ मच इंथुझियाझम डू यू हॅव म्हणजे तुझ्याकडे किती उत्साह आहे. म्हणजे इंथुझियाझम म्हणजे उत्साह. नेक्स्ट इज, हाऊ मच टाइम डू यू हॅव म्हणजे तुझ्याकडे किती वेळ आहे. हाऊ मच मनी डू यू हॅव म्हणजे तुझ्याकडे किती पैसे आहेत. नेक्स्ट सेट इज, हाऊ मच इंथुझियाझम डज ही हॅव म्हणजे त्याच्याकडे किती उत्साह आहे. हाऊ मच टाइम डज ही हॅव म्हणजे त्याच्याकडे किती वेळ आहे. हाऊ मच मनी डज ही हॅव म्हणजे त्याच्याकडे किती पैसे आहेत.
आय डोंट हॅव अ फ्रेंड म्हणजे मला मित्र किंवा मैत्रीण नाही. आय डोंट हॅव अ हाऊस म्हणजे मला घर नाहीये. सेंटेन्स नंबर 185 इज आय डोंट हॅव अ एक्सपिरियन्स म्हणजे मला अनुभव नाही. आय डोंट हॅव टाइम टू ईट म्हणजे माझ्याजवळ खायला वेळ नाही. आय डोंट हॅव टाइम टू ब्रीथ म्हणजे माझ्याजवळ श्वास घ्यायला वेळ नाही. सेंटेन्स नंबर 188 इज आय हॅव नो फ्रेंड्स म्हणजे मला मित्र किंवा मैत्रीण नाहीत. नेक्स्ट इज आय हॅव नो आन्सर म्हणजे माझ्याजवळ उत्तर नाही. आय हॅव नो अल्टरनेटिव्ह ऑर ऑप्शन म्हणजे माझ्याजवळ पर्याय नाही. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. हाऊ मेनी पीपल हॅव गॉट देअर ओन हाऊस म्हणजे किती लोकांची स्वतःची घरे आहेत. आय हॅव नो टाइम टू वेस्ट म्हणजे माझ्याजवळ वाया घालवण्याकरता वेळ नाहीये. सेंटेन्स नंबर 193 इज आय हॅव नो टाइम टू वेट म्हणजे माझ्याजवळ वाट बघण्याकरता वेळ नाहीये. आय हॅव नो टाइम टू वरी म्हणजे माझ्याजवळ काळजी करायला वेळ नाही. आय हॅव नथिंग टू से म्हणजे माझ्याकडं म्हणण्यासाठी काहीच नाहीये. नेक्स्ट सेट ऑफ सेंटेन्सेस इज आय हॅव नथिंग टू रीड म्हणजे माझ्याजवळ वाचायला काहीच नाहीये. सेंटेन्स नंबर 197 इज आय हॅव नथिंग टू ईट म्हणजे माझ्याकडे खाण्यासाठी काहीच नाहीये. आय हॅव नो आयडिया ॲट ऑल म्हणजे मला अजिबात कल्पना नाही. आय हॅव नो टाईम ॲट ऑल म्हणजे मला अजिबात वेळ नाही. अँड लास्ट इज आय हॅव नो वरी ॲट ऑल म्हणजे मला अजिबात काळजी नाही. Now I am going to end the fourth portion of this session. After every session, I will provide written notes also. For continued learning, subscribe to my channel and go with playlist English learning which I have uploaded in this channel. Thank you for watching.